श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण बघणार आहे ओट्सचा फेस पॅक. ओट्समध्ये हे नॅचरल क्लिन्झिंग गुण असतात, ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन काढते. चेहरा जर आपला ड्राय झाला असेल तर तो सॉफ्ट करते आणि एक वेगळाच ग्लो आपल्या चेहऱ्यावर तो देतो. तर हा फेस पॅक कसा बनवायचा हे आपल्याला बघायचं आहे. पण त्यापूर्वी हे सांगते की याच्यामध्ये कुठलाही टोमॅटोचा रस नाही आहे किंवा आपल्याला लिंबूचा रस नाही आहे. त्यामुळे हा फेस पॅक आपल्या सेन्सिटिव्ह स्किनसाठी सुद्धा चालणार आहे. त्यामुळे हा फेस पॅक आता कसा बनवायचा हे आता आपण बघूया. तर इथे मी घेतले आहे ओट्स. तर आपल्याला अख्खे ओट्स नाही घ्यायचे आहे, तर त्याची पावडर करायची आहे आपल्याला. तर आता मिक्सरमधनं आपल्याला त्याची पावडर करून घ्यायची आहे, कारण ते सॉफ्ट असतात, लवकर त्याची पावडर होते. जरी थोडी बोटावर जरी मी क्रश केली ना तर त्याची फाईन पावडर होते. आणि अशा प्रकारे आता मिक्सरमधनं मी त्याची पावडर करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट पावडर झाली आहे त्याची. मी बोटावर दाखवते तुम्हाला की किती छान पावडर झाली आहे. जसं आपण बेसन वगैरे सारखं यूज करतो ना स्क्रब, तशा टाईप पण आपण करू शकतो. पण ही जाडसर ठेवली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला दुधात किंवा दह्यातच मिक्स करायची आहे, त्याच्यामुळे ती सॉफ्ट होते. तर अशा प्रकारे याची ही पावडर बनलेली आहे, ओट्स पावडर. तर आता मी इथे 2 चमचे ओट्सची पावडर घेतलेली आहे. ओट्स जसं आपल्या हेल्थसाठी खूप हेल्दी आहे ना, तशीच ती आपल्या स्किनसाठी खूप फायदेशीर आहे. म्हणजे त्वचेवरील आपल्या डेड स्किन काढून टाकते. परत नॅचरली स्क्रब म्हणून त्याचा आपण यूज करतो. ज्यांना ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम असेल ते सुद्धा ते दूर करते आणि आपली स्किन सॉफ्ट बनवते. तर याच्यामध्येच 1 चमचा 1-1.5 चमचा आपल्याला सहट टाकायचं आहे. आणि मी इथे सांगितलं होतं हे सेन्सिटिव्ह स्किनसाठी चालते, पण बऱ्याच जणांना दहीसुद्धा सूट होत नाही. त्यांनी कच्चं दूध टाकायचं, नाहीतर मग गुलाबजलमध्ये मिक्स केलं तरी चालेल. दही स्किन सॉफ्ट आणि ग्लोईंग करते, पिंपल्स कमी करते आपल्या चेहऱ्यावरची, आणि आपल्या चेहऱ्यावर जी डस्ट वगैरे असेल ते सुद्धा ती क्लीन करते. परत आपल्या स्किनला थंडावा देतो. आणि शहदाचं तर माहिती आहे, नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. चेहऱ्यावर ते सुद्धा चमक आणतं. नंतर ड्राय स्किनसाठी तर खूप फायदेशीर आहे. जर आपण अर्धा चमचा शहद हातावर घेऊन रोज आंघोळीच्या आधी मसाज केली तर तुमचा चेहरा खूप ग्लोईंग होतो. आणि ओल्या चेहऱ्यावर आपला फेस पॅकसुद्धा छान बसतो. तर अशा प्रकारे आपला फेस पॅक तयार झालेला आहे. आता मी तो लावून घेते चेहऱ्यावरती. त्याआधी मी दह्याने चेहरा क्लीन करते. तुम्ही कच्च्या दुधाने पण क्लीन करू शकता, किंवा कुठलं तुम्ही फेसवॉश यूज करत असाल त्याने पण क्लीन केला तरी चालतो. हा फेस पॅकनं तुम्ही जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवू नका. तर चेहऱ्याची पण अशी छान दह्याने 2-3 मिनटं मसाज करून घ्या, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची पूर्ण डस्ट घाण असेल ती पूर्ण निघाली पाहिजे. जर तुमचा चेहरा क्लीन असेल तरच तुमचा ह्या फेस पॅकचा रिझल्ट येईल. अदरवाईज तुम्ही जर नुसता घाण चेहऱ्यावरती जर तुम्ही फेस पॅक लावला तर पाहिजे तेवढा रिझल्ट येणार नाही. त्यामुळे कुठलाही फेस पॅक लावण्याआधी तुमचा चेहरा क्लीन असणं मस्ट आहे. इथे मी सर्क्युलर मोशनमध्ये चेहऱ्याची मसाज करून घेत आहे. जेवढी आपण चेहऱ्याची मसाज करू तेवढं त्याचं ब्लड सर्क्युलेशन होत राहतं. आणि प्रॉपर 2 ते 3 मिनटं मसाज करून घ्या. आता मी चेहरा कॉटननी पुसून घेते. तुम्ही बघू शकता आपल्या चेहऱ्यावर किती घाण असते. आणि तुम्ही बघू शकता सगळी धूळ या कॉटनवरती चिटकून आलेली आहे. स्वच्छ झाला आहे आपला चेहरा. नंतर थोडं कोमट पाणी घेऊन एका नॅपकिननी पण चेहरा पुसून घ्यायचा स्वच्छ. आता हा आपल्याला फेस पॅक यूज करायचा आहे, पण आपला चेहरा ड्राय ठेवायचा नाही, थोडं त्याला ओलसर करायचं. म्हणून हे साधं पाणी आहे, मी चेहऱ्याला थोडं ओलं करून घेत आहे. जर आपण पाणी किंवा रोज वॉटर लावलं तर पाण्यामुळे चेहऱ्याची त्वचा सॉफ्ट होते, पोअर्स थोडे ओपन होतात, त्यामुळे फेस पॅक स्किनमध्ये चांगला ॲब्सॉर्ब होतो. आता हा फेस पॅक आपल्या चेहऱ्याला पूर्ण लावून घ्यायचा. तो जास्त पातळ किंवा घट्ट बनवू नका.
आपल्या चेहऱ्यावरती छान त्याची पेस्ट राहिली पाहिजे तशी. तरी पण हा कुठलाही फेस पॅक लावण्याआधी एक पॅच टेस्ट करत चला. हा फेस पॅक जर तुम्ही आठवड्यातून 2 वेळा लावला तर तुमचा चेहरा खूप सुंदर होईल. तर हा फेस पॅक पूर्णपणे सुकत नाही, कारण याच्यामध्ये दही आणि ओट्स आहे, तर तो थोडा सॉफ्टच राहतो. तर 10-15 मिनिटांनी आपल्याला हळूहळू मसाज करत तो फेस पॅक काढून टाकायचा आहे. या पॅकसाठी आपल्याला जास्त तामझाम करायची गरज नाही आहे, लवकर तयार होतो. हा पॅक आहे ना, असं ॲट अ टाईम चेहऱ्यावर बसत नाही. थोडं 1 मिनिट सुकू द्यायचं थोडं आणि परत दुसरी लेअर लावायची. तुम्ही बघू शकता छान अशी डबल लेअर मी लावलेली आहे आणि छान त्याला हळूहळू मसाज करत राहायची. आता हा आपला पॅक बऱ्यापैकी ड्राय झालेला आहे, हाताला लागत नाही आहे. तर मी आता बघा काढून दाखवते. हा आपला चेहरा खूप सुंदर होतो, स्किन अशी पिंक दिसायला लागते. इतका सुंदर चेहरा होतो आपला. आपण मसाज केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन होते, त्यामुळे चेहरा आपला छान गुलाबी दिसायला लागतो या फेशियलमुळे आणि चेहरा खूप सॉफ्ट होते. मी दाखवते तुम्हाला की स्किन खूप सॉफ्ट झालेली आहे. आता छान अजून कोमट पाण्याने पुसून घ्यायचं, कारण याच्यामध्ये दही आहे. तर थंड पाण्यापेक्षा तुम्ही थोडं लुकवॉर्म म्हणजे कोमट पाण्याने पुसून घ्या आणि छान भरभरून मॉइश्चर लावा. कुठलंही फेस पॅक लावल्यानंतर सडनली त्याला मॉइश्चर लावणं जरुरी आहे. तुम्ही जे यूज करता मॉइश्चर, ॲलोवेरा जेल लावा, कुठलं लावायचं, पण मॉइश्चर लावणं मस्ट आहे. तर तुम्ही बघू शकता चेहरा किती छान सॉफ्ट झालेला आहे. आपण फेशियल किंवा फेस पॅक होईस तर रात्रीच लावा, कारण रात्री आपण बाहेर कुठेही जात नाही. फेस पॅक किंवा फेशियल केल्यावर त्वचा आपली खूप सॉफ्ट आणि ओपन असते, त्यामुळे दिवसा बाहेर गेलो तर धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्यप्रकाशामुळे आपल्या स्किनला त्रास होऊ शकतो. त्यामुळे होईस्तोवर तुम्ही रात्री जर फेस पॅक लावला तर आपल्या स्किनला पूर्ण रिलॅक्स होण्याचा टाईम मिळतो. जर तुम्हाला केमिकलशिवाय स्किन केअर हवी असेल तर माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटूया पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये.